नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या सेवेची सुरुवात कुठून करायची, कधी करायची याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. आणि एक माझा सुंदर अनुभव तुमच्यासोबत, म्हणजे मी कधी आले स्वामींच्या सेवेत, कशी आले. तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. मी स्वामींच्या सेवेत कसे आले. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स आल्या की ताई, स्वामींची सेवा कुठून सुरुवात करावी आम्हाला कळत नाही. म्हणजे बघा, आपण अर्थात आपण, तुम्ही पण, मी असं अचानक पटकन कोण स्वामींची सगळी, म्हणजे आता संकल्पयुक्त सेवा असेल किंवा पारायण असतील, असं कुणालाही शक्यतो म्हणजे पटकन कळत नाही. प्रत्येकजण पहिल्यांदा घाबरतो. आणि स्वामींची सेवा म्हणजे पहिल्यांदा मनात शंका येते की बाबा नियम जास्त पाळावे लागतात, मांसाहार पूर्णपणे बंद करावा लागतो. तर बघा, मांसाहार हा वर्जच करावा लागतो, त्यात काही दुमत नाही आहे. पण असं घाबरायचं नाही. स्वामींची सेवा करायला घाबरायचं कशाला. तर मी कशी आले बघा स्वामींच्या सेवेत. तर झालं असं होतं की मी नरसोबाच्या वाडीची आहे. नरसोबा वाडी तुम्हाला माहीत असेल, दत्त महाराजांच्या जिथे मनोहर पादुका स्थापन झालेल्या आहेत. आणि एक तीर्थक्षेत्र आपलं दत्त महाराजांचं म्हणून अगदी जगप्रसिद्ध आहे नरसोबाची वाडी. तर तिथलीच आहे. तर तिथे ज्यावेळी पहिला स्वामींचं केंद्र आलं, आता नरसोबाच्या वाडी म्हणजे शक्यतो आमच्या घरातच, म्हणजे माझ्या घरात तिकडे माहेरी, म्हणजे दत्त संप्रदाय पूर्वीपासून, म्हणजे मी माझ्या लहानपणापासून दत्त संप्रदायामध्येच आमचं घर आहे. माझे आजोबा असतील, वडील असतील, बाकीचे सगळे इतर काका काकी सगळेच म्हणजे असे दत्त संप्रदायातले लोक आहेत. त्यामुळे दत्त महाराजांचा वारसा हा लहानपणापासूनच चालू आहे. आणि ती एक भक्ती ओढ मनात लहानपणापासूनच आहे. आणि घरामध्ये सेवा व्हायची, दत्त महाराजांची सेवा व्हायची, सगळं रोज चालूच असायचं. आणि नॉनव्हेज वगैरे असा काही जास्त प्रकार, नरसोबाची वाडी तुम्ही कधीही जा, तिथे तुम्हाला शक्यतो खाणारी, अशी कट्टर खाणारी लोक कधीच भेटणार नाहीत, म्हणजे नॉनव्हेज खाणारी. तर नॉनव्हेज वगैरेचा जास्त काही संबंध यायचा नाही, अजूनही येत नाही. कधीही तुम्ही गेलात तर शक्यतो व्हेज तिथे तुम्हाला मिळेल. आणि झालं असं होतं की माझी मैत्रीण जायची केंद्रामध्ये. 2011 10-11ची ही गोष्ट असेल. दर गुरुवारी आम्ही वाडीला जायचो, नरसोबाच्या वाडीला. म्हणजे नरसोबाच्या वाडीपासून अगदी 1-1.5 किलोमीटर माझं गाव कुरुंदवाड. आम्ही चालतच जायचो. तर त्यावेळी मला असं काय माहीत नव्हतं की स्वामींचं केंद्र वगैरे असं काय माहीत नव्हतं. फक्त स्वामींचं नाव ऐकून माहीत होतं. दत्त महाराजांची मी सेवा करायची, पण स्वामींबद्दल असं जास्त काही माहीत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि वाडीला गेलो. मग ती स्वामींचं करायची, थोडंफार काय असेल ते, म्हणजे तिचं ती करायची. ती काय करायची ते पण मला माहीत नव्हतं. मग ती म्हटली, चल आता वाडीला गेलो आहे, दत्त महाराजांना गेलो आहे, तर आपण केंद्रात पण जाऊन येऊया. मग शेवटी कसं असतं ना की महाराजांच्या सेवेत येणं ही महाराजांचीच इच्छा लागते. त्यांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. आपली सेवा कोण करावी, कुठल्या भक्ताने करावी, ही त्यांचीच इच्छा असते. आणि त्यावेळी ती मला म्हणली की चल आपण जाऊन येऊया. आणि त्यावेळी ना वाडीचं केंद्र जे होतं ते अगदी छोटं होतं, पत्र्याचं, लहान एकदम, म्हणजे असं पत्र्याचंच होतं. आणि आत्ता जे केंद्र आहे ते भव्य दिव्य, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं केंद्र आहे स्वामींचं. तर त्यावेळी ते लहान होतं, पत्र्याचं होतं, अगदी ती सुरुवात झाली होती. आणि त्यावेळी ती म्हणली चल की जाऊन येऊ. मग म्हटलं नको, तू जाऊन ये, केंद्र वगैरे मला काय म्हणजे जास्त असलं काय माहीत नाही, आणि तू जाऊन ये, मी तसं बाहेर उभी राहते, तू आज जाऊन दर्शन करून ये. म्हणजे मला अशी एवढी ओढ नाही वाटली की आपण जावं तिथे. ती मस्त माझ्या मागे लागलेली, पण नाही, पण ती जास्तच मागे लागली, तरी पण मी तिच्यासोबत गेले. आणि कसं असतं बघा, मी तिथंपर्यंत गेले, पण मी त्या केंद्रात पाऊल टाकलं नव्हतं. त्यावेळी पाऊल टाकलं तिथंपर्यंत मला स्वामींनी नेलं, पण आत येऊ दिलं नाही. आणि माझी इच्छा पण नाही झाली. मी बाहेरूनच, ती आत गेली, मी बाहेरूनच सगळं बघत होते की ती काय, म्हणजे काही लेडीज होत्या त्या पारायण करायला बसलेल्या. आणि त्यावेळी काय समजतच नव्हतं ते की त्या काय करतायत, काय वाचतायत वगैरे. मग ती बाहेर आल्यानंतर मी विचारलं की ते काय चालू होतं, त्या स्त्रिया काय करत होत्या. तर ते म्हटली त्या पारायण करत होत्या, कोणी जप करत होतं असं. तर ठीक आहे म्हटलं. मग मी बघितलं थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर
परत काय असा योगच आला नाही की केंद्रात जायचा, ते शेवटच म्हणजे पहिल्यांदाच तिथं गेलो मी, म्हणजे बाहेरच, आणि परत काय जाणंच झालं नाही आणि गेलो पण नाही आणि असे वाटलं पण नाही की जावं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा स्वामींच्या मठापर्यंत मी गेलेले त्यावेळी, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2019मध्ये नाही 18-19मध्ये मी डायरेक्ट अक्कलकोटलाच गेले. मग ते पण असं झालं की यांच्या लग्न झाल्यानंतर त्यावेळी म्हणजे 2010 नंतर 2010-11 नंतर डायरेक्ट मी 2019मध्ये डायरेक्ट अक्कलकोटलाच गेले आणि डायरेक्ट महाराजांनी त्यांच्याच दरबारात बोलवलं मला. तर मिस्टरांचे काही मित्र आणि त्यांच्या मिसेस वगैरे आम्ही 3-4 गेले, म्हणजे 3-4 कपल असे सगळे अक्कलकोटला गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर ना असं वाटलं की नाही बाबा, ही कुठली तरी मोठी शक्ती आहे. आणि म्हणतो ना की महाराजांची इच्छा असावी लागते त्यांच्या पण सेवेत येणं, त्यांच्या दरबारात येणं, आणि कुठेतरी मनात म्हणजे मनात कुठलीच कल्पना नसताना अचानक ठरलं की आपण जायचं आहे आणि गेलो आम्ही. आणि तिथे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे असं इतकं भारी वाटलं ना की असं काही म्हणजे सुचलंच नाही. आणि छान इतकं मन प्रसन्न झालं. पहिल्यांदाच आपण आलो आहे असं वाटलं नाही. ही ओळख जी आहे, ही स्वामींची ओळख जी आहे, हे जे कोणी पुढे दिसतं आहे दिव्यशक्ती, ते आपल्या आत आधीच आहे आणि आपण वर्षानुवर्ष यांना ओळखतो आहे. आणि खरं तर दत्त महाराजांची सेवा मी आधीपासूनच करायची, आणि दत्त महाराज हे म्हणजे दत्त महाराजांचेच स्वामी अवतार आहेत. कुठे ना कुठेतरी ते एक नातं आधीपासूनच होतं. आणि खरं सांगू का, महाराजांच्या त्या दरबारात गेल्यानंतर खूप भारी वाटलं आणि खूप मस्त वाटलं. आणि तिथून आल्यानंतर जे सेवेला मी चालू केलं, म्हणजे आल्यानंतर तिथून मी एक फोटो आणलेला, तो माझ्याकडे अजून पण आहे, तुम्हाला दिसत असेल. मग तिथून जाऊन आलो आणि कुठेतरी ना पुढे जे काही संकट होतं ते महाराजांना दिसलं असेल, म्हणूनच त्यांनी त्यांच्या सेवेत मला. आणि तिथून जी स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली, तिथून मी एक छान फोटो आणला अक्कलकोटमधून आणि रोज स्वामींची पूजा करायला लागले. आणि मी मगाशी म्हटलं की स्वामींच्या सेवेत येणं ही त्यांचीच इच्छा असते. आणि कुठेतरी माझ्या पुढं येणारं संकट हे आपल्याला कधीच माहीत नसतं, आपल्या भविष्यात काय होणार आहे, पण महाराजांना नक्कीच ते माहीत असतं. त्याच्यामुळेच आपले भोग संपवण्यासाठी, आपले प्रारब्ध संपवण्यासाठी महाराज आपल्या आयुष्यात येत असतात, लक्षात घ्या. आणि नक्कीच महाराज त्यावेळी माझ्या आयुष्यात आले. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर खरंच मी तिथून सेवेला चालू केली. आणि तिथून सेवेला चालू केली म्हणजे नेमकं काय केलं मला पण माहीत नव्हतं अगदी की काय नेमकं काय करायचं. माझी मावशी होती जी स्वामींच्या सेवेत बरेच वर्ष झाले आहे, ती मला सांगितली. म्हणजे मी तिला विचारलं की कुठून सुरुवात करायची, काय करायचं, नेमकं काय असतं. तर नामस्मरणापासून मी सुरुवात केली होती. मला अगदी काहीच म्हणजे काहीच माहीत नव्हतं. मग तिने तिच्याकडं जो ग्रंथ होता स्वामीचरित्र सारामृत, तिने तो मला दिला. आजही तोच ग्रंथ मी वापरते आणि तिने दिलेला. तर पहिल्यांदा मी स्वामींच्या नामस्मरणापासून जोपर्यंत माझ्याकडे ग्रंथ नव्हता, म्हणजे तिने अजून दिलेलं नव्हतं, त्यावेळी फक्त मी स्वामींचं नामस्मरण करायचे, रोज नामस्मरण करायचे. म्हणजे रोज 1 माळ, अशी एवढी ओढ नव्हती पण मी करायचे. रोज 1 माळ म्हणजे स्वामींच्या फोटोची पूजा करणे, आणि रोज संध्याकाळी दिवा लागल्यानंतर नामस्मरण करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायचे. रोज नैवेद्य दाखवणे, ह्या सगळ्या गोष्टी मी करायचे. त्याच्यानंतर मावशी एक दिवस आली आणि मावशीने मला तो ग्रंथ दिला आणि तिनं सांगितलं की बघ, असे रोज आपण आता महाराजांच्या सेवेत आलो, आता महाराजांनीच तुला बोलवून घेतलेलं आहे, तर रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय तुला वाचायचे आहेत. रोज 11 माळी तुला करायच्या आहेत. 11 माळी नाही जमला तर 1 माळ कर, तारक मंत्र म्हण. ही नित्यसेवा तुला करायची आहे. आणि नित्यसेवेपासूनच आपली स्वामी सेवेला खरी सुरुवात होते, लक्षात घ्या. आणि स्वामी सेवेला सुरुवात त्याच वेळेपासून होते ज्यावेळी आपण महाराजांचा विचार, महाराजांचं नामस्मरण, महाराजांचं नाव आपल्या तोंडात येतं ना, त्याच वेळी खरी सुरुवात झालेली असते. महाराजांची लीला चालू झालेली असते. आणि तिथून मग मी सुरुवात केली. तर रोज 3 अध्याय वाचायचे, तारक मंत्र म्हणायचा. 11 माळी काय मी करत नव्हते, पण 1 माळ मी करायची, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मग मावशीने ग्रंथ दिल्यानंतर रोज 3 अध्याय, माळ आणि 1 माळ आणि तारक मंत्र एवढ्या गोष्टी चालू केल्या होत्या. आणि हे रोज करायचे मी. तर अशा प्रकारे माझी सुरुवात झाली होती. आणि तिथून जी सुरुवात झाली ती झालीच. आणि तिथून मग सेवा करत गेले. आणि लग्न झाल्यानंतर संकट पुढं वाढून ठेवलेलंच होतं महाराजांनी. महाराज कधीही कुठल्या भक्ताला परीक्षा घेतल्याशिवाय सोडत नाहीत. तसंच माझंही झालं होतं. परीक्षा
पुढे होतीच माझी. आणि पण महाराज सोबत आधी महाराजांनी माझ्याकडून सेवा करून घेतलेली होती. सेवेचं म्हणतो ना की जमापुंजी माझ्याकडे होती आणि त्या सेवेच्या जमापुंजीवरती मी भक्कम उभी राहिले. त्या संकटाच्या काळामध्ये महाराजांनी माझ्याकडून साठा, सेवेचा साठा आधीच तयार करून घेतला होता. कारण महाराजांना माहीत होतं की तिच्या आयुष्यात पुढे संकट आहे आणि त्या संकटात तारण्यासाठी, उभी राहण्यासाठी महाराजांनी त्या सेवेचा खूप म्हणजे मला फायदा झाला. आणि मी त्या सेवेच्या आधारावर, त्या सेवेच्या साठ्यावर मी इतकी म्हणजे ठाम उभी राहिले ना, आणि महाराजांच्यावरचा विश्वास माझा इतका रूढ झाला की मोठं संकट होतं पण मी त्या संकटाला डगमगले नाही. एखाद्या वेळेस खूप रडले पण सोबत त्यांची होती, त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही. 4 वर्ष खूप कठीण गेली माझ्यासाठी, पण 4 वर्षानंतर आजचं जे आयुष्य आहे ते खूप सुंदर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात, कठीण काळ असतोच, पण तो आपल्याच परीक्षेचा काळ असतो. आणि त्या 4 वर्षात ना म्हणजे खरं तर बाळ पण नव्हतं, मिस्टर पण पुण्याला असायचे आणि म्हणजे फक्त माझा एक सुंदर सोबती होता, तो फक्त म्हणजे माझे महाराज होते. रोज त्यांच्यासोबत सगळं बोलायचं, जे काही टेन्शन असेल सगळं काही त्यांच्याशी शेअर करायचे. आणि एक सुंदर सोबती माझ्या आयुष्यातल्या, माझ्या संकट काळातला खरंच महाराज होते आणि अजूनही आहेत आणि कायम राहतील, यात काही शंका नाही. तर ज्यावेळी संकट आली त्यावेळी महाराजांनी तारलं आहे मला, त्या संकटातून बाहेर काढले आणि खूप सुंदर असं आयुष्य दिलं महाराजांनी. खूप छान 2 मुलं दिली. म्हणजे संसार, नवरा चांगला आहे, आता बाकी आयुष्यात काही नको आहे, त्यात समाधानी आहे. म्हणून म्हणते की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतं, संकटाला घाबरायचं नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही महाराजांच्या सेवेत आहात ना, महाराजांची सेवा करत तर बिलकुल पण घाबरायचं नाही. महाराजांच्यापेक्षा मोठं असं संकट नाही आहे. ते आपले महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि ब्रह्मांड नायकापुढे कुठलं संकट काय चीज आहे हो. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. तर हे अशी माझी सुरुवात होती. अशा प्रकारे मी स्वामींच्या सेवेत आले, बरेच अनुभव दिले, बरेच संकटं दिली, त्यातून तारलं पण. आणि इथून पुढे पण सेवा पण करून घेतल्या महाराजांनी माझ्याकडून. खूप अनुभवही सुंदर सुंदर दिले. तर अशी स्वामींची आणि माझं नातं आहे आणि खूप सुंदर आहे. आणि माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर सोबती कोण असेल तर माझे महाराज आहेत. जे काही कधीही वाटलं, मला रडावंसं वाटलं, काही बोलावंसं वाटलं, मला मन मोकळं करावंसं वाटलं, तर मी इथेच बसते, महाराजांच्या समोरच बसते आणि त्यांना सगळं सांगून टाकते. आणि त्यावेळी इतकं मन हलकं होतं, इतकं शांत होतं की काहीच बोलायचं, म्हणजे मी माझ्या आईलाच सगळं सांगते असं वाटतं मला. त्यामुळे ज्यावेळी पण मन हलकं करावं वाटतं त्यावेळी महाराजांशी बोलते आणि खूप सुंदर वाटतं. ते टेन्शन, तो स्ट्रेस सगळा निघून जातो. तर अशा प्रकारे म्हणून म्हणते, तुमच्याही आयुष्यात एखादं संकट असेल तर अजिबात घाबरू नका, संकटाला तोंड द्या. आणि जो संकटांना तोंड देतो ना, त्याच्यासोबत महाराज नेहमी पाठीशी उभे असतात. तर अशा प्रकारे मी स्वामींच्या सेवेत आले. आता नवीन सेवेकऱ्यांनी स्वामींची सुरुवात कुठून करावी, म्हणजे स्वामींच्या सेवेची सुरुवात कुठून करावी. बऱ्याच वेळेला प्रश्न येतात की ताई कशी सेवा करायची. तर बघा, पहिल्यांदा तुम्ही नामस्मरणापासून सुरुवात करा. तुमच्याकडे ग्रंथ आहे नाही काही फरक पडत नाही. तुम्हाला इच्छा झाली ना, आणि तुम्ही आता आपण कसं असतं की आपण एखाद्याच्या नादाने स्वामींच्या केंद्रात जातो, मठात जातो, ते तुमची इच्छा नाही आहे, लक्षात घ्या. महाराजांची इच्छा आहे की ते मला त्यांनी बोलावून घेतलं आहे. नाहीतर मी माझ्या मैत्रिणीसोबत गेले, असं ती महाराजांचीच इच्छा होती म्हणून मी पण गेले. आणि तुम्हीही त्यांच्या इच्छेनेच तिथे जाताय. कुणीही कुणाचेही पावलं महाराजांच्या दरबाराकडे उगीच वळत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून केंद्रात वगैरे गेल्यानंतर तुमची इच्छा झाली तर तुम्ही नक्की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ घ्या. नसेल तर तुम्ही फक्त पहिल्यांदा महाराजांचा एक छोटासा फोटो किंवा मूर्ती घरात आणा. घरात आणल्यानंतर त्याची रोज पंचोपचार पद्धतीने पूजा करा. पहिल्यांदा प्राणप्रतिष्ठा करा छानपैकी, अभिषेक वगैरे करून. कारण बघा, आपण सेवा करतोय, पण सेवा करत असताना आपले महाराज आपल्या समोर असणं खूप महत्त्वाचं आहे. महाराज सगळीकडे आहेत, कणाकणात, मनामनात महाराज आहेत. पण आपण जिथे सेवा करायला बसतो तिथे आपली माऊली, तिथे आपला देव आपल्या समोर असेल तर ती सेवा त्यांच्या समोर बसून करणं खूप असं लाभदायी ठरतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येतात, छान वाटतं. म्हणून महाराजांचा छोटा कवीना फोटो तुम्ही नक्की आणा, त्याची प्राणप्रतिष्ठा करा आणि रोज सेवा करा. आता रोज सेवा काय करायची, तर रोज तुम्ही फक्त नामस्मरण करा. 1 माळ करा, 11 माळी करा. नामस्मरणापासून सुरुवात करा. काम करता करता तुम्ही नामस्मरण करा. धुणे धुताय, भांडी घासताय,
काही पण म्हणजे असं जे घरातली कामे आहेत लोटून झाडून हे सगळ्या गोष्टी करता करता नामस्मरण करा. संध्याकाळी दिवे लागल्यानंतर तुम्ही एक जपमाळ ओढू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. इथून तुम्ही सुरुवात करा. डायरेक्ट तुम्ही 108 पारायणच केली, डायरेक्ट तुम्ही 11 गुरुवारच केले, डायरेक्ट गुरुचरित्र पारायण असं नाही होत. तुम्ही सुरुवात इथून करायची आहे नामस्मरणापासून. आणि नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे, लक्षात घ्या, खूप मोठी सेवा आहे. त्याच्यामुळे नामस्मरणापासून सुरुवात करा. आणि त्याच्यानंतर थोडे दिवस नामस्मरण केल्यानंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ घेऊन या दिंडोरी प्रणित केंद्रामधून. आणि तिथून मग रोज 3 अध्याय वाचायला चालू करा. रोज 3 अध्याय म्हणजे क्रमशः 3 अध्याय, आज 3, उद्या 3, परवा 3 असं जर तुम्ही केला तर 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत, तर रोज क्रमशः 3 अध्याय वाचाय आपल्याला असतात. जो स्वामींचा सेवेकरी आहे त्याला ही नित्यसेवा करावीच लागते, क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे रोज 3 अध्याय करा, वाचा. 1 माळ 11 किंवा 1 माळ करा, तारक मंत्र म्हणा, ही नित्यसेवा रोज करा. तर इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि इथून ज्याची सुरुवात होते ना तिचं आयुष्य खूप सुंदर होतं, आयुष्याचं सोनंच होतं, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला इथून सुरुवात करायची आहे. मी सुद्धा अशीच सुरुवात केली होती आणि आज आयुष्य खूप सुंदर आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.